हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. तो दिवस आला जेव्हा मी शिफ्टिंग करते आणि पाऊस अजिबात नाही आहे. सगळे बॉक्सेस 3 महिन्यापूर्वी मी जे भरले होते मुंबईवरून निघताना ते इथं वरच्या रूममध्ये ठेवून दिले होते आणि माझे बॉक्स ठेवल्यामुळे भावाचंही काम राहिलं होतं सगळं घर रिनोव्हेट करायचं प्रॉपर. त्यामुळे आत्ता फायनली तोही ते काम करू शकतो आणि मीही माझ्या घरी माझ्या सगळ्या गोष्टी आवरू शकते. 2-3 बॉक्स मी ओपन करून ठेवले होते कारण हवा खेळती राहावी याच्यासाठी. आता मला घरी गेल्यानंतर ते समजलं नेमकं किती हवा खेळलेली आहे. भांडी तिकडची पण जे आणलेली आहेत त्याही गोष्टी आणि काही आता मला आठवतही नाही की कसे भरलेले आहेत कारण बॉक्सवरती मी नावं टाकलेली काय काय आहे बॉक्समध्ये. पण आता भांड्यांचं जे आहे ते मला माहीत नाही की नेमकं काय कशात ठेवलेलं आहे. गेल्यानंतरच ते समजणार तिकडं गडहिंग्लजला. एक कपाट जे IKEAवरून मी घेतलं होतं मुंबईला असताना ड्रेसिंग टेबल म्हणून, तर ते मी घेऊन जाते. मला ते खूप आवडलेलं आणि त्याच्यासाठी मी मुंबईवरून ते इकडे घेऊन आले होते. मला वाटतं 1-1.5 वर्ष झालं होतं फक्त ते घेऊन. तर मग आता शिफ्टिंग करण्यासाठी अंकलच्या दुकानात जे कामगार होते त्यांनाच बोलवलं होतं. उठलेली आहे आज कारण शिफ्टिंग चालू झालेलं आहे. पावसाचं काही नाही आहे अजून त्याच्यामुळे. आणि आलेत सगळे शिफ्ट करण्यासाठी. सामान एवढं नाही आहे पण बॉक्सेस ते असे ते जास्त आहेत ते चालू आहे. लवकर निघायचं पण कारण आरोचं स्कूल पण आहे तर त्या टायमामध्ये करायचं म्हणून लवकरच शिफ्टिंग करायला घेतलं. मम्मी नको तर मम्मी गाडी कुठे राहिली? गाडी 8:30 8:30 एवढा लेट? डॉक्युमेंट मम्मी तर सोबत येणार होतीच कारण पूर्ण घर लावायचं आहे. आरवई आहे सोबत आणि विनूसुद्धा सोबत आहे कारण जी गाडी होती ती आधी पाठवली ती सामान थोडं उतरवून घ्यायचं होतं. त्यासोबतच तिथे गेल्यानंतर अजून 2 जण आहेत मदतीला. गडहिंग्लजमध्ये पोहोचले. सामान आधीच जाऊन थांबले आणि मम्मीला विनूला आणि आरवला आत्याकडे उतरवलं कारण आरवला स्कूलला पाठवायचं आहे आणि मम्मी नाश्ता दिन करून आली नव्हती आणि तिथं सामान आहे म्हटल्यानंतर मी आले. त्यांचा भाचा पण आहे तो पण आलेला आहे मदतीला. तर तिथं जाऊन सामान थांबा म्हटले. मी आल्याशिवाय उतरवू नका कारण काही बॉक्स वरती घेऊन जायचे काही खाली थांबायचे. आता जस्ट मी घरी चालले. आता सचिनचे जे मावस भाऊ आहेत तर त्यांचा मुलगाही मदत करायला आला होता हरूरवरून. तर ते 2 मुलं काम करून देत होते बाकीचं सगळं. त्याला म्हटलं तू शेगडीसुद्धा जोडून दे बरं पडेल. मग ही जी शेगडी होती जी मी तुम्हाला दाखवली होती तर मग ती पण मी ते जोडून घेतली. फायनली मी माझ्या घरात येऊन पोहोचलेली आहे. सगळं सामान इथं उतरून घेऊन गेलेत. वॉशिंग मशीन जी आहे ती आत्याकडे आहे मग ते आणायला गेलेत. मम्मी आणि विनू आत्याकडे थांबलेले कारण आरवला स्कूलला पाठवायचं होतं. तर तिथून विनू स्कूलला पाठवून आला ते इथे येऊन बाकीचं हे करून जाईल. राजश्री नरेंद्र संध्याकाळी येतील आणि त्याच्या अगोदर मम्मी आणि मी आधी किचन तरी लावून घेतो हळूहळू आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी बघू. गीझर एक लागायचं बाकी आहे. आज फ्रीज पण येईल दुपारपर्यंत. वॉशिंग मशीनचं उद्या किंवा परवा इन्स्टॉलेशन करतील किंवा विनूला जमले तर विनू करेल असं चाललं आहे. मावशी उद्या येतो बोलले. पण माझं असं आहे की दिवसभरात काय काम आता दुसरं नाही हेच करायचं आहे. तर किचनचं भांडी काही एवढी दुसऱ्याशी काही घासायची विसायची असं काय नाही. डायरेक्ट फक्त लावायचीच आहेत. ते आता लावून घेते पटपट. डब्यातनी ऑलरेडी आम्ही सगळं भरूनच आणलं इथं त्यामुळे काय मोठ्या मोठ्या गोष्टी काय भरायची हे नाही आहे. फक्त मला बरण्या घ्यायच्या आहेत पण त्या आत्ता तुर्तास एवढ्या लवकर नाही घेणार आहे. सो
खरंच छान वाटते. म्हणजे वाटतच नाही की मी पहिल्यांदा घरात येते. असं वाटतं की मी खूप आधीपासून राहिलेले आहे. हां, आता थोडंसं फिनिशिंगचे ते कामं बाकी आहेत. जी जोपर्यंत पाऊस जात नाही तोपर्यंत करू शकत नाहीत. मेन म्हणजे डोअरचं इथलं ते. तर ते होईल हळूहळू. पण मेन जे काम आहेत ती झालेलं आहेत. इथे थोडंसं दुखायला लागले कारण मी अजून काही खाल्लेलं नाही आहे. मग ते मम्मी आता घेऊन यायला लागले मला खायला. मग ती आली की कुठून सुरुवात करू ते समजत नाही आहे. पहिले शेगडी तरी लागले. बाकीचं सगळं आता बघते. खरंच खूप भारी वाटायला लागलं. मी सांगूच शकत नाही माझ्या भावना कशा आहेत आता. म्हणजे असं फिलिंग पण ते आता असं खूप जणींना असं वाटणार ही एवढं काय त्याच्यात असं वगैरे. पण तुम्ही आता कसं सांगू मला तेच कळत नाही. खूप भारी वाटायला लागलं. म्हणजे हे स्वप्न असं जे होतं काय सांगू मला असं वाटतं मी कधी कधी जास्त असं हे करायला लागलो की काय कसं बोललं आणि कसं सांगू तेच समजत नाही. एवढं भारी वाटायला लागलं ना असं माझ्या घरात मी आता आहे आणि खूप छान मला अजून सजवायचं आहे घर. ओके आता बहुतेक वॉशिंग मशीन आली माझी. सामान उतरवून झालं. काहीच खाल्लं नव्हतं सकाळपासून. आता 12 वाजलेत. भाजी भाकरी आत्याकडनं पाठवून घेऊन आले मम्मी. खाऊन घेते. ते नेसते भांडीत सगळे. पहिले बॉक्सेस खोल मम्मी सगळे, त्याच्यानंतर समजते भांडी कुठली कुठे ठेवायची ती. नाहीतर अवघड होईल. कुकर ते सगळे खाली ठेवतात. इतकं पण जावं काय समजत नाही. ह्याचं झाकण होतं काय बाजूस. वास्तू नेहमी तथास्तू म्हणते किंवा आपण नेहमी पॉझिटिव्हच बोलावं. जे आपल्या आयुष्यात घडावं असं आपल्याला वाटतं तसं बोलावं असं मी नेहमी का म्हणते ते सांगते. वातावरण बघा चांगलं ऊन पडले आणि मी फक्त सारखे म्हणत होते की माझ्या शिफ्टिंगच्या दिवशी अजिबात पाऊस नको. वातावरण प्लीज क्लीन राहू देत. गेले 3 दिवस धो असा पाऊस अजिबात नाही आहे. वातावरण पूर्ण क्लीन आहे. शिफ्टिंग सामान उतरवताना चढवताना येईपर्यंत अजिबात पाऊस नाही. मगाशी थोडासा पडून गेला. आता तर अजिबात नाही आहे. एकदम क्लीन वातावरण आहे. म्हणून मी नेहमी म्हणते नेहमी स्वतःबद्दल दुसऱ्यांच्याबद्दल आयुष्याबद्दल पॉझिटिव्हच बोला. जे तुम्हाला हवं आहे लाईफमध्ये करायचं आहे ते बोला आणि चांगल्या भावनेनं बोला. सगळ्या गोष्टी होतात. आता हे बघा इथं पण सामान ठेवलं आहे. हे वरचंच म्हणजे काय छोटं मोठं असं सामान आहे जे एवढं काही इम्पॉर्टंट नाही. आणि सगळ्या बॅगा नाही इथे ठेवत कपड्यांच्या. तर पहिले आता किचन अजून थोडंसं जर राहिले करून घ्यायचं. ते झालं की हे करायचं. पण त्याच्या आधी हा जो डोअर आहे ना हा डोअर खराब केलेत लिटरली. हा बसत पण नाही आणि मला तो हे पण वाटत नाही. हे पण काढून घेते मी. तर ते फ्रेंच डोअर बसवणारे आता येतील थोड्या वेळामध्ये. हेचं फिनिशिंग बाकी आहे. हे नंतर करणार बोलले. बहुतेक रविवारी येतील काय की फक्त हे करण्यासाठी एवढंसं मला वाटते. आणि हे छान झालं आहे. थोडंसं आता क्लिनिंग बिनिंग पुसणं विसणं हे ठेवावं लागणार. हे मी प्लायचं बनवून उरलेलं प्लाय होतं तर त्याचं बनवून घेतलेलं आहे. असंच काहीतरी ह्याला कलर करायचा. आरवला सांगणार ह्याला कलर कर पाहिजे तसं म्हणून. आणि हे पण बघा हे सगळं झाडायचं आहे. थोडंफार त्यांचं सामान होतं. ही तर आरोची रूम पण क्लीन आहे. बाबांची पण क्लीन आहे. हे आरोचं सामान आहे. अजून बॅग आरोच्या बाहेरच आहेत. वारं छान यायला लागलं आहे. पंख्याची बिलकुल गरज नाही. कंटिन्युअसली वारं यायला लागलं आहे. हे कपाट ह्याच्यात पण साड्या लावून घ्यायच्या. तर ह्याच्यात मी आता पहिले साड्या तेवढे लावून घेते पटपट. कारण इथं दुसरं कुठलं काम नाही. काम जे येते तिकडे. आणि ह्याला मी काही हे ठेवलेलं नाही. ह्याला हवा खेळती राहू दे म्हणून मी असंच ओपन ठेवलेलं आहे व्यवस्थित. ह्याला सेक्शन नंतर मी घेणार आहे. जे पार्टिशन्स असतात नंतर ते घेणार आहे. पण नंतर करते. पहिले किचनचं आवरून घेते. हे बघा की डाळी बिळी पडलेत. हे क्लीन करायला नाहीत व्यवस्थित. येऊ देत जरा. नारो पहिल्यांदा इकडे आला स्कूलवरून. आम्ही किचन सेट केलं तू येईपर्यंत. आणि आरवच्या ट्युशन क्लासमधून फोन आला होता सगळ्यांचा. सगळे बोलत होते आता आरवशी. नको सारखं ओपन नाही करायचं ते. मी बंद केलं आहे. ते बंद केलं आहे. पूर्ण मेन स्विच बंद केलं. सगळ्यांचंच लागलं आहे. हे बघ हे सगळं आता लावायचं आहे. पूर्ण खोलायचं. ते काय घड्या घातलेल्याच आहेत. काढणार आणि सरळ लावणार आता. हाय बस थांब की इथं. मग 1 तासाचं काम आहे तर थांबतेस.
मग थांब घेता आलीच आहे तर होय 3ला वारीला हाच माणूस आहे खरा. फ्रीज जो परवा मी कोल्हापूरला जाऊन क्रोमामधून बुक करून आले होते त्याचीही डिलिव्हरी मी आज संध्याकाळी मागितली होती. तर फ्रीजसुद्धा आला आणि मेन वॉशिंग मशीन फ्रीज ह्या दोन्ही गोष्टी टाईममध्ये लागल्या. आता हे ओट्यावरती थोडा पसारा आहे, हळूहळू तो सेट करायचा आहे. मलाच समजत नाही की काय कुठे ठेवू. पॅन्ट्री युनिटचं अजून यायचं आहे तर ते बाकी आहे कारण ते आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी सॉर्ट आऊट होतील. आत्ता किचन फक्त लावलं आहे आणि तसंच नॉर्मल असं लावलं आहे. हळूहळू ते प्रॉपर सेट करेन मी. आत्ता ते नालेली बघून गेली ते लोक उद्या वारीला चाललेत दिवे घाटामध्ये. मम्मीला पण घेऊन जायची होते कारण आता माझं सामान लावायचं म्हटलं मम्मी थांबली नेक्स्ट टाईमला जाईल, कदाचित मी पण जाईल नेक्स्ट टाईमला. त्याच्यानंतर आता म्हणजे जे कपडे आहेत तेवढेच लावायचे राहिलेत. वरचा जो दरवाजा आहे तो लावायचा होता म्हणून मी थांबलेले, तो आता लावून गेलेत त्यामुळे आता कपडे लावायला काही हरकत नाही. आता राजश्री आले की जास्त काहीतरी खाते. आत्यानं आज जेवण केलं आहे तिकडे सगळ्यांना, तर जायचं आहे. राजश्री नरेंद्रची वाट बघत थांबले, आरव गेल्या त्यांच्याबरोबर. ते आले की मग जाऊन येऊ तिथून. आणि एकदम शांत आहे, एकदम शांत वाटायला लागले आता. त्या दिवशी सगळे होते म्हटल्यानंतर ते असं एकदम हे वाटत होतं. आता जरा राजश्री नरेंद्र आले की वाटेल आणि सचिन पण ते आल्यानंतर तर असं वाटेल. एवढ्या शांततेची सवय नव्हती. आत्याने रात्री सर्वांना जेवणाला बोलवलं होतं. नॉनव्हेजचं होतं बट आम्ही पूजा केलेली असल्यामुळे अजून तरी मी नॉनव्हेज किंवा तसंही खातच नाही, पण अंडी वगैरे खाते तर तेही नाही खाल्लेलं अजून मी. 1.25 महिना तरी पूर्ण पाळायचा आहेच. संध्याकाळी वेळ झाला येऊन डिरेक्टली झोपलो कारण खूप थकवा आला होता. सकाळी उठून देवपूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर सगळ्यात अगोदर चहा करायचं म्हटलं तर त्याच्यासाठी हे केलं होतं. मग पूजा तर ते मी करतच होते, इकडे बघत होते मम्मी काय करायला लागले ते. मलाच बघून आता हसायला येत होतं. सगळे तिथं लावून ठेवलीस, तिथं कशाला ते कपाटे कशाला केलं सांग जरा. भगवान. पूजा झाली त्याच्यानंतर चहा घेतला. सगळ्यात अगोदर गोड पदार्थ चहाच झाला घरामध्ये कारण खूप साऱ्या गोष्टी अनअवेलेबल आहेत. त्या हळूहळू आज होतील घरामध्ये परत कारण बरणी वगैरे भरून ठेवायची. तर राजश्री सामान जे घेऊन आले ते पण आम्हाला भरायचं आहे. तर त्याच्यासाठी म्हटलं हळूहळू निवांत करूयात. आता 2 दिवस आहे सुट्टी आणि शेवटी स्वामी तर आहेतच पाठीशी. चलो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते. बाय बाय.